नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी मिळणार 24 वर्षाची थकबाकी, शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. 12 वर्ष आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 1861/2025 महाराष्ट्र राज्य अनुसूचित आश्रमशाळा, वसतिगृहे व इतर यांनी दाखल केले असून सदर प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक 10/12/25 रोजीच्या निर्णयानुसार अपिलार्थ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. यानुसार आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थेद्वारे स्वयंचलित अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 24 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थेद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 24 पासून सुधारित लागू करण्याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. तसेच सदर योजना पूर्वी लक्षी प्रभावाने लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नसल्याने स्पष्ट करण्यात आले आहे. धन्यवाद.